पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. मराठवाड्यावरील संकट आणखी गडद होणार. 25 ते 29 सप्टेंबर राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज. सिल्लोडला मुसळधार पावसाचा फटका. 16 गावात 20,000 हेक्टरवर नुकसान. 7 जनावरांचा पुरात मृत्यू. पावसामुळे पैठणच्या करंजखेडा शिवारात मोठं नुकसान. फुलशेतीला पावसाचा फटका. शेतकरी हवालदिल. चंद्रपुरात पुन्हा मुसळधार पाऊस. कापूस धान पीक संकटात. सततच्या पावसामुळे नदी नाल्याच्या पाणी पातळीत वाढ. सुरक्षेच्या कारणास्तव शाळेला सुट्टी जाहीर. सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र पाणी. सीना नदीने रौद्ररूप धारण केल्याने जिल्ह्यातील अनेक भागात महापूर. राष्ट्रीय महामार्गावरील भीषण ड्रोन दृश्य प्रेक्षकांसाठी. पंढरपूर विठ्ठल मंदिराकडून पूरग्रस्तांना मदत. फूड पॅकेट आणि प्रसादाचे बुंदी लाडू वाटप. मंदिराकडून 1700 फूड पॅकेट्स वाटप. सीना नदीच्या महापुराचे पाणी ओसरायला सुरुवात. सोलापूर पुणे सोलापूर कोल्हापूर महामार्गाची वाहतूक सुरू. 2 दिवसांपासून महामार्गांवरील वाहतूक होती ठप्प. पंढरपुरात पुराचा वेढा. महापुरात भारतीय सैन्याचं बचाव कार्य. अडकलेल्या लोकांचं बचाव पथकाकडून रेस्क्यू. सीना नदीच्या महापुराचा 16 गावांना फटका. हजारो नागरिक सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित. मिनल साठ्यांकडून नागरिकांची राहण्याची आणि जेवणाची सोय. सीना नदीच्या महापुराचा सोलापूरला फटका. 4 दिवसानंतर पाणी ओसरण्यास सुरुवात. तिरे गावातील जिल्हा परिषदेची शाळा गेली पाण्यात. सिंधुदुर्गात गेल्या 2 दिवसांपासून पहाटे रिमझिम पाऊस तर दुपारी पाऊस. गेल्या आठवड्यात काही भागात धुके. वातावरणातील बदलामुळे शेतकरी चिंतेत. वाशीमध्ये पावसाने उघडीप घेतल्यानंतर सोयाबीन मळणीला सुरुवात. पावसामुळे उत्पादनात मोठी घट. शेतकरी अडचणीत. मंत्री फक्त रस्त्यावरून पाहणी करतात. आमचं जगणं आमचं दुःख कुणी पाहत नाही. हिंगोलीत शेतकरी महिलेला अश्रू अनावर. मंत्री दादा भुसेंच्या दौऱ्याआधी शेतकऱ्याची प्रतिक्रिया. चंद्रपूर जिल्ह्यासाठी सुमारे 7,000 मेट्रिक टन खतांचं आवंटन. शेतकऱ्यांना दिलासा. अमरावतीला 108 कोटींची शेती नुकसान भरपाई मदत. 7-8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार. जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांची माहिती. वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांना सरकारकडून 145 कोटी 35 लाख 43,000 रुपये मदत मंजूर. सरसकट मदत द्या. शेतकऱ्यांची मागणी. चंद्रपूरमध्ये सोयाबीन उत्पादकांची अवस्था बिकट. अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान. कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केली पाहणी. हिंगोलीतील पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान. शेतकरी पीक विमा कंपनीच्या कार्यालयात दाखल. शेतकरी संतप्त. छत्रपती संभाजीनगरमधील घाटनांद्रामध्ये पिकांचं नुकसान. शेतात गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने मक्याचे पीक खराब. शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मदतीची मागणी. वाशीमध्ये जुन्या पद्धतीनुसार हळदीची लागवड. बैलांच्या साहाय्याने नांगरणीची सुरुवात. धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. छत्रपती संभाजी महाराजांकडून नुकसानीची पाहणी. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांची घेतली भेट. नुकसानग्रस्तांना वडट्टीवारांची मदत. 6 महिन्यांचं वेतन देत आहे त्याबद्दल अभिनंदन. अतिवृष्टी परिस्थितीत राजकारण करू नका. रवींद्र चव्हाण यांची टीका. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून पैठणमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी. पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांना सपकाळांनी झापलं. निकष नियम पाहिलेच आहे तर पंचनामे कशासाठी. सपकाळांनी केला सवाल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्रातील महसूल विभागाचे कौतुक. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाचं पंतप्रधान यांच्याकडून लेखी कौतुक. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील संपूर्ण निधी खर्च करा. मच्छीमारांसाठी कल्याणकारी महामंडळ महिनाभरात स्थापन करा. मंत्री नितेश राणे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश.
उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर. बीडमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. अजित पवारांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद. बीडमध्ये अजित पवारांसमोर नुकसानग्रस्त महिलांचा टाहो. अजित पवारांनी साधला नुकसानग्रस्तांशी संवाद. नागरिकांनी अजित पवारांसमोर मांडल्या व्यथा. दुष्काळ दौऱ्यादरम्यान अजित पवारांची ग्रामस्थांशी भलती चर्चा. तुमचं लव्ह मॅरेज आहे का? अजित पवारांचा महिलेला प्रश्न. अजित पवारांच्या भलत्याच प्रश्नांनी गावकऱ्यांमध्ये हशा पिकला. बीडच्या हिंगणी खुर्द इथला अजित पवारांचा किस्सा चर्चेत. ग्रामस्थ म्हणाला, दादा तुमचा कणखरवाणा आपल्याला आवडला. अजित पवार म्हणतात, तुम्हाला मिठी मारू का? मुंबईत स्वच्छता अभियानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सहभाग. मंत्री मंगलप्रभात लोढा, पालिका आयुक्त भूषण गगराणी देखील अभियानामध्ये सहभागी. मेट्रो थिएटर ते फॅशन स्ट्रीट दरम्यान स्वच्छता आणि डीप क्लीन ड्राईव्ह. मच्छीमारांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा. मंत्री नितेश राणे यांचे अधिकाऱ्यांना आदेश. नितेश राणेंनी बैठकीत अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा. सरकारने केवळ दिखावा करू नये, ठोस मदत करावी. सरकारने शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत करावी. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. आपला 6 महिन्यांचा निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देणार. सर्व आमदार 6 महिन्यांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी द्यावा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं आवाहन. राज्यातील सरकार असंवेदनशील. 36 लाख शेतकरी उद्ध्वस्त. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काय पाहणी केली? पैशांचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका. संजय राऊतांची सरकारवर टीका. पूरग्रस्तांना मदत वाटप किटवर शिंदेंचा फोटो. शिवसेनेचा मदत वाटपात प्रचार. गोगावलेंचं समर्थन. आमच्या नेतृत्वात फोटो लावण्यात गैर काय? मंत्री भरत गोगावले यांचा सवाल. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित दिली जाईल. आम्ही फक्त घोषणा आणि भाषणं करत नाही. चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना टोमणा. शेतकरी विरोधी धोरण असल्यास रस्त्यावर फिरू देणार नाही. खासदार अमर काळेंनी दिला महायुतीला इशारा. मंत्र्यांनी आधीच शेतकऱ्यांच्या बांधावर जाणं अपेक्षित होतं. अमर काळेंचं सरकारवर टीकास्त्र. वर्ध्यात पालकमंत्री पंकज भोयर यांनी केली नुकसानीची पाहणी. बांधावर जाऊन सोयाबीन पिकांची केली पाहणी. तातडीनं शेतकऱ्यांना मदत देण्याचं आश्वासन. लक्ष्मण हाके बारामती पोलीस स्थानकात हजर. लक्ष्मण हाके परभणीहून थेट बारामतीत ओबीसी एल्गार मोर्चा काढला म्हणून गुन्हा दाखल. लक्ष्मण हाकेंसह 14 जण पोलिसात दाखल. पंढरपुरातील माढामधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार अभिजित पाटील यांचा पुढाकार. व्हिडिओ शेअर करत पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन. राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान, मात्र सरकारकडून मदत द्यायला उशीर. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत द्यावी. तसंच खरडून गेलेल्या जमिनीला 5 लाखांची मदत व्हावी. हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. नवी मुंबईत एपीएमसी इथे माथाडी कामगारांचा आज मेळावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे राहणार उपस्थित. ओला दुष्काळ जाहीर करा. हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. खासदार नागेश पाटील आष्टीकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. महायुतीतील सर्व आमदार आणि खासदार 1 महिन्याचा पगार नुकसानग्रस्तांना देणार. 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार. अधिकारी महासंघाकडूनही 1 दिवसाचं वेतन पूरग्रस्तांना दिलं जाणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आज पूरग्रस्त भागांना भेट देणार. पूरग्रस्तांशी संवाद साधणार. शशिकांत शिंदे, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, जितेंद्र आव्हाड यांचा दौरा. जयंत पाटील आज सोलापूरमध्ये नुकसानीची पाहणी करणार. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार. उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची करणार पाहणी. दौऱ्याला सुरुवात होणार थोड्याच वेळात. धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरला जाणार. नवी मुंबईतील सानपाडा पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचं उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सकाळी उद्घाटन. बळीराजाच्या मदतीसाठी पुढे या. देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना आज आपली गरज. अजिंक्य रहाणेंचं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आवाहन.
पावसामुळे DMER परीक्षा पुढे ढकलली. वैद्यकीय शिक्षण संशोधन आणि आयुष विभागाकडून पत्र जाहीर. आज आणि उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलली. MPSC पूर्व परीक्षेला पावसाचा फटका. परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांच्या आयोगाकडे मागणी. राज्याच्या विविध भागांमध्ये पूर परिस्थिती. पुण्यात 1000 मुलांमागे केवळ 911 मुलींचा जन्म. माहिती अधिकारातून धक्कादायक वास्तव उघड. 2021 ते 2024 दरम्यान 1000 मुलांमागे केवळ 911 मुली जन्मल्या. सिंधुदुर्गात महास्वच्छता अभियानाचं आयोजन. 1 दिवस 1 तास 1 साथ अभियानाची संकल्पना. महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता सेवा मोहीम. सिंधुदुर्गमध्ये 1 सप्टेंबरपासून मासेमारी हंगाम जोरात सुरू. मच्छीमार बांधवांकडून खोल समुद्रात यांत्रिकी आणि रापण पद्धतीनं मासेमारी सुरू. परभणी जिल्हा परिषदेतील मुख्य लेखा आणि वित्त विभागातील अनधिकृत AC काढले. मनसेच्या जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई. खटल्याविनाच आरोपी तुरुंगात. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडे मागितलं उत्तर. 2016च्या जाळपोळ प्रकरणात वकील सुरेंद्र गडलिंग यांच्याशी संबंधित खटल्यात विलंबाबद्दल मागितलं उत्तर. मुंबई CCTV यंत्रणेसाठी 2000 कोटी रुपयांचा निधी मंजूर. शहरात 11377 कॅमेरे बसवण्याचं नियोजन. उर्वरित 866 कॅमेरे तिसऱ्या टप्प्यात बसवण्यात येणार. भिवंडीत आजी आजोबा दिन साजरा. जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटमधील प्राथमिक शाळेत आजी आजोबा दिन साजरा. चिमुकल्यांकडून आपल्या आजी आजोबांचे औक्षण करत पूजन. विकासकांपेक्षा फेरीवाल्यांवरील कारवाईत तत्परता. महानगरपालिकेच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचा संताप. मुलुंडमध्ये फेरीवाल्यांची बाजू न ऐकता कारवाई करणाऱ्या पालिकेला न्यायालयाचा प्रश्न. मराठा आरक्षणाच्या GR विरोधातील याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी. मंगेश ससाणे, मनोहर धोंडेंच्या याचिकांवर सुनावणी. उच्च न्यायालय या याचिकांवर काय निर्णय देणार याकडे लक्ष. मतदाराची ओळख पटण्यासाठी नवीन E-साईन फीचर. मतदार याद्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाचं पाऊल. आयोगाच्या संकेतस्थळ ॲपवर एक नवीन फीचर. महादेवी हत्तीणीचे हस्तांतरण याचिकेबाबत उच्च अधिकार समितीकडे आज सुनावणी. संध्याकाळी 7 वाजता ऑनलाईन पद्धतीनं होणार सुनावणी. पुण्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेसाठी पुण्यातील रस्त्यावरील 200 गतिरोधक काढणार. 400 चेंबरची दुरुस्ती केली जाणार. कामासाठी 145 कोटी 75 लाख रुपयांचा खर्च. पुणे शहरातील 32 प्रमुख रस्त्यांवरील 22 वाहतूक जंक्शन अतिक्रमण मुक्त केले जाणार. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे पोलीस आणि पुणे पालिका संयुक्त मोहीम राबवणार. दहिसर भाईंदर एलिव्हेटेड मार्गासाठी 45,000 झाडांचा बळी जाणार. प्रकल्पाला सरकारकडून परवानगी. मात्र पर्यावरणवादी संस्थांचा विरोध. प्रकल्पासाठी पालिका हायकोर्टात. पुरंदर विमानतळासाठी जमिनीची मोजणी उद्यापासून सुरू होणार. विमानतळासाठी जमीन देण्यासाठी 94% शेतकऱ्यांची संमती. 20 ऑक्टोबरपर्यंत मोजणी केली जाणार. वाशिममधील रिसोड ते करडा रस्त्याला अवघ्या 3 महिन्यात खड्डे. रस्त्यांचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा नागरिकांचा आरोप. ओला उबेर रॅपिडोकडून अद्याप जुनेच दर लागू. परिवहन विभागाच्या निर्णयाला कंपन्यांकडून केराची टोपली. वाहन चालकांना कमी मोबदला घेऊन अधिक नफा कमवण्याचा कंपन्यांचा प्रयत्न. मुंबईत मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुकर होणार. 4ही मेट्रो मार्गिकांवर आता एकच तिकीट. MMOPL वन तिकीट ॲप कार्यान्वित. रत्नागिरी संगमेश्वर देवरुख साखरपा रस्त्याची दुरावस्था. महाविकास आघाडीचं रास्ता रोको आंदोलन. रस्त्याच्या दुरावस्थेबाबत बांधकाम अधिकाऱ्यांना विनायक राऊतांनी विचारला जाब. दहिसर टोलनाका स्थलांतराचा विषय वादात. सरनाईकांचं समर्थन. गणेश नाईकांचा विरोध. कोणत्याही परिस्थितीमध्ये पालघरमध्ये टोलनाका होणार नाही. मंत्री नाईक यांचं भूमिपुत्रांना आश्वासन. कल्याणमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक पोलीसही त्रस्त. वाहतूक कोंडीला खड्डे कारणीभूत. SP किरण बालवडकर यांनी KDMCला पत्र पाठवून खड्डे भरण्याच्या दिल्या सूचना.
मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं काम 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार. मुंबई वाहतूक विभागाकडून ना हरकत परवाना देण्यात आला. 574 रस्त्यांचं काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार. अमरावतीत 2 ओबीसींचे आमरण उपोषण. देशमुख आणि वाढवणकरांच्या उपोषणाचा दुसरा दिवस. मराठे ओबीसीत नको, ओबीसींची मागणी. वर्ध्यात आज शेतकरी आक्रोश मोर्चा. रविकांत तुपकर वर्ध्यात दाखल. दुपारी बजाज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा. कोल्हापूर परिक्षेत्रात 7,500 दुर्गा मूर्तींची प्रतिष्ठापना. बंदोबस्तासाठी 6,000 पोलीस तैनात. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची माहिती. वर्ध्यात आमदार चित्रा वाघ यांचा गरबा नृत्यात सहभाग. अंजी येथे श्रीरंग गरबा उत्सव मंडळाकडून गरब्याचं आयोजन. नवरात्रोत्सव काळात अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी गर्दी. बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडननी घेतलं अंबाबाई देवीचं दर्शन. पुण्यात आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली व्यवसाय. पोलिसांकडून 5 मुलींची सुटका. 2 महिलांना अटक. कर्नाटकातून आणलेला गुटखा दुचाकीवरून विक्रेत्यांना पुरवणाऱ्याला अटक. 50,000चा गुटखा आणि सुगंधी सुपारी जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. रत्नागिरीत देवरुख येथे सोनाराचं अपहरण करत दागिने आणि पैसे चोरी करणाऱ्याला अटक. 4 चोरट्यांना पोलिसांकडून अटक. दागिने आणि रोख रक्कम जप्त. नागपुरातील काटोल पोलीस स्टेशन आणि वसाहत उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक. काही महिन्यांपूर्वी आरोपीला अंमली पदार्थांचं सेवन केल्याने अटक. हा राग मनात धरून धमकी. नवरात्रोत्सवानिमित्त कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवर. मोरेवाडीच्या नाक्यावरील गावठी दारूच्या हातभट्ट्या केल्या उद्ध्वस्त. 1 लाखाचा मुद्देमाल जागीच नष्ट. 4 जणांवर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या बजाज नगरमध्ये सिनेस्टाईल हल्ला. टोळक्याकडून युवकावर चाकूने वार. फायरिंग करण्याचा प्रयत्न फसल्याने अनर्थ टळला. घाटी रुग्णालयात उपचार सुरू. बोरिवली पूर्वेतील कस्तुरबा पोलिसांकडून 2 चोरांना अटक. सोन्याचे दागिने रोख रक्कम घेऊन पळणाऱ्या चोरांना पोलिसांचा दणका. सर्व मंत्र्यांना आदेश दिलेले आहेत की पूरग्रस्तांसाठी मदत करा आणि त्याचबरोबर पंचनाम्यांना सुद्धा वेग देण्याचं काम झालेलं आहे. प्रत्यक्षात पंचनामे कधी पूर्ण होतील त्यानुसार मदत कार्य केलं जाईल. अंबाबाईच्या कृपेने कोल्हापुरामध्ये यायला पूरपरिस्थिती नाही आहे, परंतु पावसाचं वाढतं प्रमाण आणि अनेक ठिकाणी उशिरा झालेला सातत्याने पाऊस याचा परिणाम म्हणून पिकं खरडून गेलेली आहेत. फार मोठं नुकसान झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकार सर्वार्थाने राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रयत्न करत असताना त्याच्यामध्ये राजकारण आणून कुठेतरी त्यामध्ये अजून गैरसमज वाढवणं हे काम विरोधी पक्षांनी करू नये असं माझं त्यांना आव्हान आहे. आणि अंबाबाईला मी हेच साकडं घातलेलं आहे की आपत्ती पुनर्वसन आणि त्याचबरोबर हवामान बदल याच्यामुळे आणि एकूणच संपूर्ण जगभर येणारा पूर आणि आपत्ती याच्यामधून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तो सोडवणं आणि अधिकाधिक शेतकऱ्याची सुरक्षितता कशी राहील हे बघण्याच्यासाठी म्हणून आपल्याला काही कार्यपद्धती करता आली. तर त्या दृष्टीने आपल्याला त्यांनी आशीर्वाद द्यावा हे म्हणणं आहे. मी इथे आल्यावर श्री योगेश कुमार SP कोल्हापूर यांनाही निरोप दिला होता, कारण आपल्याला कल्पना आहे की दर्शनाबरोबरच कायदा सुव्यवस्थेचे सुद्धा बरेचसे प्रश्न प्रत्येक भागामध्ये आलेले असतात आणि योगेश कुमार यांच्याशी मी 6 प्रश्नांवरती घटनांच्या संदर्भामध्ये त्यांचं लक्ष वेधून त्याच्यामध्ये काय कारवाई झाली याबद्दलचे त्यांनी मला लेखी अहवाल द्यावा असं सांगितलेलं आहे. ते साहित्य मी तुम्हाला लेखी देते, पण मुख्यतः सगळे तसे रिपीट करण्यापेक्षा काही शालिनी पॅलेस परिसरातील व्यक्तींवरचा हल्ला, खाजगी आराम बसवर करवीर पोलीस स्टेशनच्या इथला हल्ला, करवीर पोलीस स्टेशनचे संदर्भातले काही हल्ले, आणखी झालेले खून, तसंच राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत झालेला खून हल्ला आणि गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत उजळाईवाडी बेकरीत झालेला हल्ला या मुद्द्यांच्या बरोबर भरोसा सेल कोल्हापूर पोलिसांचा हा फक्त कोल्हापूर शहरामध्ये आहे आणि 1 पडून वाढला आहे. तर बाकीचे जे तालुके आहेत तिथे सुद्धा अशा केसेस असतात की ज्याच्यामध्ये हुंडा किंवा अनेक गोष्टींच्यामुळे त्रास झालेला असतो. तर त्यांना 2 आठवड्यातून 2 दिवस ऑनलाईन
शहर पोलिसांशी जोडून त्यांचे जे काही तक्रारी असतील त्याची योग्य ती गांभीर्याने दखल घेण्याच्यासाठी निगराणी आणि लक्ष देणं गरजेचं आहे. याकडे मी त्यांना निर्देश दिलेले आहेत, ते त्यांनी ताबडतोब स्वीकारलेले आहेत. दुसरं म्हणजे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.